आणि यवतमाळमध्ये भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामध्ये बॅनर वॉर सुरू झालाय। मोदींच्या सभेसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर एकमेकांचे फोटो नाहीयेत। भावना गवळींनी लावलेल्या बॅनरवर राठोडांचा फोटो नाहीये, तर राठोडांनी लावलेल्या बॅनरवर भावना गवळींचा फोटो दिसत नाहीये। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, या बॅनरवरचा आशय आपण पाहतोय आणि त्या संदर्भातल्या काय नेमक्या चर्चा, काय चित्र? नक्कीच यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यातला वाद अनेक वर्षापासून सुरू आहे। एकाच पक्षात राहून हे दोन्ही नेते एक दुसऱ्यांशी पटत नाही। आजही पंतप्रधानांच्या सभेच्या निमित्तानं होर्डिंग्स वॉर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला। हे बघा, संजय राठोड यांच्यातर्फे हे होर्डिंग्स लागलेले आहे। नरेंद्रभाई मोदी यांचं यवतमाळमध्ये स्वागत। त्या होर्डिंग्सवर या ठिकाणी कुठेही इथल्या खासदार भावना गवळी यांचा फोटो नाही, तर अगदी शेजारी भावना गवळी यांनी होर्डिंग्स लावलेला आहे। त्यावर जे आहे ते कुठेही संजय राठोड यांचा फोटो जो आहे तो या ठिकाणी दिसत नाही। दोन्ही एकाच पक्षाचे नेते, वर्षानुवर्ष एकाच जिल्ह्यात कार्यक्षेत्र आहे, असं असूनही दोन्ही नेत्यांमध्ये कायम वाद राहिलेला आहे। आज या होर्डिंग्सवर तो वाद आपल्याला दिसतो आहे। बघा, संजय राठोड यांचं होर्डिंग्स आहे, मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे। परंतु या ठिकाणी भावना गवळी इथल्या स्थानिक खासदार आहे, प्रोटोकॉलनुसारही लावणं आवश्यक आहे, तिथे त्यांचा फोटो नाही, तर भावना गवळी यांनी होर्डिंग्स लावलेला आहे। प्रोटोकॉलनुसार इथल्या स्थानिक पालकमंत्र्याचा फोटो या होर्डिंग्सवर असणं अपेक्षित आहे, स्थानिक नेत्याचा फोटो असणं अपेक्षित आहे, परंतु संजय राठोड यांचा कुठेही फोटो या ठिकाणी दिसत नाही। यावरून स्पष्ट होतं की तो वाद अजूनही सुरू आहे आणि चक्क ज्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे त्याच्या अगदी पुढे हे सगळे होर्डिंग्स लागलेले आहे आणि वाद जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। बघा, हे सभास्थळ आहे, या सभास्थळाच्या अगदी पुढे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे। आणि हो गजानन, सगळं काही जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।